नमस्कार. दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज हे दोन महत्त्वाचे दिवस आता राहिलेले आहेत. या दोन्ही वेळी आपल्याला पतीचं आणि भावाचं औक्षण करायचं असतं. मग यावेळी आपण जे औक्षणाचं ताट बनवतो ते कशा पद्धतीनं असायला हवं त्यासाठीचा हा व्हिडिओ. ताटाच्या डाव्या बाजूला आपल्याला हळदी आणि कुंकू ठेवायचं आहे. यासोबतच मध्यभागी आपल्याला सर्वसमावेशक अशा अक्षता ठेवायच्या आहेत. आणि आपल्या उजव्या बाजूला आपल्याला अंगठी, सुपारी आणि कापूस ठेवायचा आहे. पतीचं किंवा भावाचं औक्षण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी हा कापूस आपल्याला त्यांच्या डोक्यावरती ठेवायचा असतो. यानंतर अक्षतांच्या पुढील बाजूस आपल्याला 2 दिवे ठेवायचे आहेत. हे दिवे तुम्ही तेलाचे किंवा तुपाचे असे कोणत्याही पद्धतीचे करू शकता. यासोबतच ताटामध्ये सर्व औक्षण झाल्यानंतर चारण्यासाठी मिठाई देखील ठेवायची असते. तर दिलेल्या योग्य दिशेला आणि बाजूलाच तुम्हाला ताटामध्ये ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आणि मगच तुमच्या पतीचं आणि भावाचं औक्षण करायचं आहे. आवडलं तर लाईक करा.